एकदा नवीन व्हिडिओमध्ये कशा आहात सगळे? मस्त राहा, स्वस्त राहा. आज होता रविवार आणि आम्ही निघालो होतो देवदर्शनासाठी आणि जातानाच आम्ही जे आहे ना इथं एका ठिकाणी थांबलेलो होतो. हे आहे शकुंतला मिसळ. इथली मिसळ जी आहे खूप फेमस आहे आणि टेस्टी आहे. तर पाहू शकता मिसळ बरोबर तुम्हाला इथे सगळे पदार्थ मिळतात. त्याचप्रमाणे इथली जी भजी आहे क्रिस्पी भजी, त्याचसोबत मिळणाऱ्या 2 चटण्या त्याही खूप फेमस आहेत. इथे येताना तुम्ही नक्की ही मिसळ ट्राय करा. याच्यामध्ये तुम्हाला ताक मिळतं, त्याचप्रमाणे श्रीखंड, गुलाबजामुन, पान आणि भरपूर सारं असं अनलिमिटेड सॅम्पलही मिळतो. त्याचप्रमाणे इथले इतरही पदार्थ तुम्ही खाऊ शकता. इथं सर्व भिंतीवर जे आहे ना मराठीत सुविचार लिहिलेले आहे आणि ह्या सुविचारांमधून आपल्याला छानसा असा बोध मिळतो. हे वाचून एकदम मन प्रसन्न होतं. इथला जो परिसर आहे एकंदरीतच खूप छान आहे. एकदम ट्रॅडिशनल वेनी जे आहे ना हे हॉटेलचं डेकोरेशन केलेलं आहे. इथं आलं की तुम्हाला एकदम जुन्या घरामध्ये आल्यासारखा फील होतो आणि ह्याचं जे छत आहे ना ते कौलारू आहे. तर ही आहे शकुंतला मिसळ, काळेवाडी बस स्टॉप वरच्याच अलीकडे आहे. मध्ये पाहू शकता किती छान असे छोटे छोटे अंजीर लागलेले होते. त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. हा नवीन रस्ता झालेला आहे. म्हणजे हा जो आहे पंढरपूरचा जो मार्ग आहे, पालखीचा वारीचा मार्ग आहे ना, तो अतिशय सुंदर आहे. मस्तपैकी मिसळ खाल्ली होती. आम्हाला असं वाटलं होतं आता अजून 1 तास तरी लागेल जाण्यासाठी, परंतु हा नवीन रस्ता झाल्यामुळे आम्ही ना लगेचच पोहोचलो आणि दर्शनालाही आम्हाला काही वेळ लागलेला नाही. आता कळलेच तुम्हाला आम्ही कुठे पोहोचलेलो आहे. समजलंच असेल की आता आम्ही जेजुरीमध्ये पोहोचलेलो आहे. जेजुरी दर्शनासाठी खंडोबा हे आमचं आराध्य दैवत आहे आणि आम्ही दरवर्षी जेजुरीला येतच असतो. मुलांनाही घेऊन येतो आणि पाहू शकता तुम्ही आज रविवार असल्यामुळे ना तर थोडीशी गर्दी आहे. इतर दिवशी जर तुम्ही आला तर तुम्हाला इतकी गर्दी नाही भेटणार आणि आम्ही सकाळी लवकरच आलेलो होतो. त्यामुळं आम्हाला उन्हाच्या आत दर्शन घेणं हे गरजेचं होतं, कारण एकदा का ऊन वाढलं तर गड चढणं मुश्किल होतं. तरी पण आम्हाला गड चढण्यासाठी जास्तीत जास्त अर्धा तासही खूप होतो. जेजुरी गड हा चढण्यासाठी साधारणतः तुम्हाला 500 पायऱ्या चढून जाव्या लागतात. खूप सुंदर आहे हा गड. अर्ध्या रस्त्यामध्ये आल्यानंतर इथं आम्ही ना मुलांचं थोडंसं फोटो काढलेले होते. मुलांनी इथं बसून तलवार वगैरे हातात घेऊन, फेटा वगैरे घालून, पगडी घालून छानसे असे फोटो काढले. त्याचप्रमाणे इथं आम्ही थोडंसं ना निसर्गही पाहत होतो. इथून जे आहे गडावरून तुम्हाला हे जेजुरी शहराचं अत्यंत सुंदर असं दर्शन होतं. त्याचप्रमाणे इथंच नूतनीकरण केलेलं आहे, इथं गार्डन केलेलं आहे. तर इथं थोडा वेळ थांबलो. त्याच्यानंतर परत पुढच्या प्रवासाला लागलो. जातानाच पाहू शकता इथं मध्ये गोंधळही चाललेला होता. जागरण गोंधळ, ज्यांना घरी जागरण गोंधळ पॉसिबल नाही आहे, शक्य नाही, त्यांनी इथं जेजुरी गडावर येऊन जागरण गोंधळ केला तरी चालतं, कारण देवाच्या दारात केलेले कुठलेही कार्य हे शुभच असते. आता आम्ही जेजुरी गडावर पोहोचलेलो आहे. तर जेजुरी गडावरती पाहू शकता तुम्ही सगळेजण जे आहे ते भंडाऱ्याने माखलेले आहेत. जेजुरी गडावर आल्यानंतर तुम्हाला इथे सोन्याची जेजुरी म्हणतात ते तुम्हाला कळलंच असेल. का बरं? जिथं सर्वत्र जाईल तिथे तुम्हाला जे आहे ना भंडारा दिसेल आणि जेजुरी गडावर आल्यानंतर सर्वीकडे जे आहे ना भंडारा उधळण्याची पद्धत आहे आणि सगळेजण जे आहे भंडारा उधळतात. आता आम्ही इथं ना लाईनीला लागलेलो होतो. पाहू शकता तुम्ही ही एवढी मोठी दर्शन रांग आहे आणि ही रांग आहे ती पास कडून लागलेली आहे. पण आम्हाला पास कडून लागल्यानंतर सुद्धा आम्हाला अर्धा ते पाऊण तास दर्शनासाठी लागलेला होता. दर्शन घेऊन आल्यानंतर इथे जे आहे ना आम्ही तळी भंडारा केला. आम्ही घरून येताना जे आहे ना आमचे देव घेऊन आलेलो होतो, म्हणजे देवाचे टाक आहे ते घेऊन आलेलो होतं. इथे जे आहे ना तळी भंडारा केला. देवाच्या दारात जेव्हा आपण देव घेऊन येतो तेव्हा तळी भंडारा करणे म्हणजे एक प्रकारे आपल्यावरचं जे कर्ज आहे ते उतरवण्यासारखंच आहे. मंदिरामध्ये जे सेवक असतात ते आपल्याकडून तळी भंडारा करून घेतात. त्यांना एक विशिष्ट अशी रक्कम द्यावी लागते आणि अशा प्रकारे जे आहे ना तळी भंडारा केला. दर महिन्याला आपण जे आहे अमावस्येला किंवा रविवारी जे आहे ना आपल्या घरीही तळी भंडारा केलेला चांगला असतो. त्याचप्रमाणे चंपाषष्ठी येते त्या दिवशीही आपण तळी भंडारा करतो. सगळ्या शेवटी जे आहे ना आम्ही इथं भंडारा उधळला आणि अशा प्रकारे जे आहे ना आमचं जेजुरी दर्शन जे आहे ना पूर्ण झालं. जेजुरी हे ठिकाण जे आहे ना ते पुण्यापासूनच जवळ आहे. साधारणतः 2 तासाच्या अंतरावर. बारामतीपासूनही खूप जवळ आहे. तुम्ही पुण्या परिसराच्या आसपास राहत असाल तर जेजुरीला नक्की जा. त्यातील भरपूर लोकांना जेजुरीचा खंडोबा हे कुलदैव आहे. त्यानंतर जे आहे ना आरती चालू होती. मग आम्ही इथे बसूनच जे आहे ना आरती घेतली.
दर्शन वगैरे व्यवस्थित झालं, आरती झालं. त्याच्यानंतर आम्ही खाली आलो. येताना एका ठिकाणी जे आहे ना आम्ही सरबत घेतला आणि इथं मुलांना खेळणी घेतली. खेळण्यांचं दुकान दिसतं की मुलं खूपच खुश होतात आणि खेळणी घेण्यासाठी खूप आग्रह करतात. म्हणून शिवांश, आर्वी आणि किशूला एक एक खेळणं घेतलं. त्यानंतर आम्ही प्रसादही घेतला एका ठिकाणावरून आणि इथं पाहू शकता तुम्ही किती सुंदर मूर्त्या होत्या. सर्व मूर्त्या बघून ना मन अगदी प्रसन्न झालं. अत्यंत सुंदर सुबक अशा मूर्त्या होत्या. या सर्वच मूर्त्या खूप छान होत्या, परंतु आम्ही काही घेतलं नाही कारण घरी खूप मूर्त्या आहेत ऑलरेडी. असा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि एक छोटी छानशी कमेंटही नक्की करा. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. थँक्यू. बाय बाय.